ए, काय बोलती तू? ए, काय मी बोलू? सांग मला, यायचं का सहलीला? हो सखी, येणार मी सहलीला. पण साडी मी नेसू, प्लाझो मी घेऊ, वन पीस घेऊ की जीन पॅन्ट सहलीला? सखींनो, तुमची सुद्धा असाच गोंधळ उडतो ना ट्रिपला जाताना. कारण आपल्याला ट्रिपला जायचं तेव्हा खूप छान दिसावं वगैरे असं वाटत असतं आणि मग भरपूर पसारा काढतो आपण. पण आज मी तुम्हाला सांगणार आहे सोप्या सोप्या टिप्स की आपण आपल्या वयाला शोभेल असे कपडे परिधान करायचे आहेत. मग ते कुठले घ्यायचे? समजा आता आपल्याला जायचं आहे देवदर्शनाला. आम्ही पण जाणारच आहोत आता पिठापुरम, कुरवपूर, श्रीशैल्यम ह्याला. मग तिथे साडीच चांगली वाटते. आता ही साडी घेतोय आपण, तर साड्या घेत असताना त्या आपल्याला छान शोभतील, वजनदार नसणार आहेत, हलक्या फुलक्या आणि दिसायला छान असं शक्यतोवर साड्यांची निवड करावी. असं म्हणतात, एक नूर आदमी आणि 10 नूर कपडा. म्हणजेच कपड्याने माणसाचं व्यक्तिमत्व खुलून दिसतं. हे जरी खरं असलं तरी ते व्यक्तिमत्व खुलवत असताना आपण काळजी घ्यायला पाहिजे, आणि ती म्हणजे आपल्या वयानुसार आपल्याला काय छान दिसेल आणि काय आपल्याला सोसवेल तेवढंच आपण घेतलं पाहिजे. जास्त बोजड म्हणजे खूप पैठण्या, शालू, बनारशी अशा जाडजाड साड्या घ्यायला नको. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रिपला जाताना ठरवायचं की तिथलं वातावरण कसं आहे, हवामान कसं आहे. आता समजा आपण फेब्रुवारी मार्चमध्ये जातो तेव्हा साध्या कॉटन सुती साड्या पण छान वाटतील, पॉलिस्टरच्या साड्या चांगल्या वाटतील आणि गरमी होणार नाही असं शक्यतोवर आपले वस्त्रांची निवड आपण करायला पाहिजे. बरं, साड्या घेऊयात, त्याचसोबत आपण काही ड्रेस घेऊयात नक्कीच. पण हे घेत असताना आपल्याला आणखीन एक काळजी घ्यायची, खूप महत्त्वाची आहे बरं का ही गोष्ट, की जेव्हा जी साडी आपण काढलेली आहे तिच्यावर मॅचिंग ब्लाऊज, तिचा पेटीकोट, हे सगळं व्यवस्थित आहे की नाही, पेटीकोटच्या मध्ये हुक आहे का त्याचं व्यवस्थित, नाडी आहे का त्याला, हे सगळं पाहायचं आहे. त्याचसोबत ब्लाऊजचे हुकलूक व्यवस्थित आहे का, फिटिंग चांगली आहे का, हे महत्त्वाचं. आणि त्यासाठी एक सोपी युक्ती, कारण आपल्या वजनामध्ये कमी जास्त फरक होतच असतो, त्यामुळे ब्लाऊजचं फिटिंग कमी जास्त होऊ शकतं. तर त्यासाठी जी साडी आपल्याला घेऊन जायची आहे सोबत, त्या सगळ्या साड्या सुरुवातीला आपण व्यवस्थित नेसून वगैरे पाहायच्यात. शिवाय त्याच्यावरची ज्वेलरी जी आहे तर ती साधी सोबर आणि हलकी फुलकी असायला हवी. आवड असते ज्वेलरीची आपल्याला. तर हे सगळं तुम्ही साडी एकदा स्वतः नेसा, त्याच्यावरची ज्वेलरी घाला, ती आपल्याला छान दिसतीये का हे पण बघा. नुसतं छान दिसून चालणार नाही, तर आपल्याला ती वजनाने सुद्धा हलकं हवं आहे. तर त्या पद्धतीने आपण ह्या साड्यांची निवड करायची आणि मग साड्या व्यवस्थित इस्त्री वगैरे करून आणायच्या, ब्लाऊजचे फिटिंग पाहायचं, म्हणजे मग काही गोंधळ होणार नाही आणि ते साड्या आपण ठरवायच्या. झालं आता हे साड्यांचं वगैरे. आता जर मला श्रीशैल्यमला जायचं आहे, पिठापुरमला जायचं आहे किंवा कन्याकुमारीला जायचं, तर तिथे साडी वगैरे हा ड्रेस कोड योग्य आहे. पण जर मला बालीला वगैरे जायचं असेल तर तिथे साडी नाही ना चालणार. तर हे जे आहे तर ठिकाण कुठलं आहे हे महत्त्वाचं. त्या ठिकाणानुसारही आपण कपड्यांची हे करायची. त्याचबरोबर तुम्ही ट्रिपला जाताय तर तुम्ही ट्रेनने जाणार आहात का, बसने जाणार आहात की फ्लाईटने जाणार आहात, हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता आम्ही जेव्हा जाणार आहोत तर आम्ही जाताना ट्रेनने जाणार आहोत आणि येताना फ्लाईटने येणार, मध्ये बसचा प्रवास आहेच. मग आता ट्रेनने जाताना जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत सोबत. पण हे सगळं तर घ्यायचं आहे आणि ओझं कमी राहील ह्याची काळजी पण घ्यायची वेळ होईल. कारण आपल्याला प्रवास करायचा म्हणजे ती बॅग आपल्याला घ्यावीच लागणार आहे. प्रत्येक ठिकाणी कुली भेटू शकणार नाही आपल्याला.
आता साड्या वगैरे घेतल्या, ड्रेस घेतले, काही ड्रेसचं सुद्धा तसंच करायचं आहे. जेव्हा तुम्ही पंजाबी ड्रेस घ्याल किंवा प्लाझो घ्याल, पॅन्ट शर्ट घ्याल, ते सगळं तुम्ही अगोदर व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे, म्हणजेच ते परिधान करायचे आणि मगच त्या गोष्टी घ्यायच्या फिटिंगनुसार, म्हणजे आपल्याला ते छान वाटतील. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना शक्यतोवर आपल्या ज्या पॅन्ट असतात, ड्रेस सुटसुटीत घाला, साडी नको, कारण काही वेळेस चढायची याच्या घाईमध्ये साडीचं मागे पुढे हे होत राहतं. त्यामुळं सुटसुटीत ड्रेस घातल्यानंतर आणखीन एक गोष्ट त्याच्यात करायची की आपण जी पॅन्ट घालतो तर तिला शक्यतोवर इलॅस्टिक असावं, म्हणजे बसायला उठायला सोपं जातं, सगळ्या गोष्टी करायला आपल्याला सोप्या जातात. आणि ड्रेससुद्धा आपल्याला खुलणारे घ्यायचे आहेत, पण जास्त बोजड नको, प्रवासाला जातोय म्हणजे प्रवासात शोभतील असंच ते आपला ड्रेस असावा. फ्लाईटने तुम्ही येताय तेव्हा बॅगेचं वजन आपल्याला लिमिटेशन असतं तिथे, तर त्यामुळं बॅगेचं वजन जे आहे तर ते आपल्याला लिमिटमध्ये ठेवावं लागणार आहे. त्यावेळेस तुम्ही जीन पॅन्ट शर्ट घातला तर नक्कीच छान, उलट सुटसुटीत वाटतं. पॅन्ट शर्ट घाला, जीन्स पॅन्ट घाला, जेगिन्स घाला, तुम्हाला जे आवडेल ते. आणि सकाळीच जर प्रवास करणार असाल, तर आम्ही सकाळीच निघणार आहोत तिथून 4ला, फ्लाईटने निघायचं, तर एखाद्या वेळेस थोडासा गारठा वगैरे असू शकतो, थंडावा असू शकतो. मग अशा वेळेस हलकं फुलकं स्वेटर किंवा जॅकेट, तर असं जॅकेट वगैरे ते पण आपण सोबत घ्या, म्हणजे हे आपले आउटफिट ते क्लिअर आपल्याला काय काय घ्यायचं आहे काय नाही ह्याचं हे होतं. जास्त पसारा काढू नका कपाटातला, जेवढे दिवस जायचं आहे त्याच्यानुसार हे घ्या. त्याच्या व्यतिरिक्त एखादा एक्स्ट्रा हलका फुलका ड्रेस सोबत असू द्या, कारण जेव्हा ट्रेनचा प्रवास करतो त्यावेळेस आपण जेवण करत असतो, चहा घेत असतो, तर एखाद्या वेळेस चहा सांडू शकतो, पाणी किंवा काही. त्यामुळे ड्रेस जर समजा आपला खराब झाला असेल तर आपल्याला तो चेंज करण्यासाठी आपल्याजवळ वरच्यावर एखादा ड्रेस ठेवायचा, बाकी सगळे बॅगेत ठेवायचे. तर आता मी तुम्हाला माझी बॅग कशी भरली ते दाखवणार आहे. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मला, की ह्यावेळेस मी नवीन बॅग घेतली आहे बरं का, मुखबराची कॅबिन बॅग आहे, पण ती लगेच बॅगसारखाच तिचा मी यूज करणार आहे. डायरेक्ट भरलेली आहे बॅग. ही बॅग आहे, कलर मला खूप आवडला होता. आणि ह्या बॅगेचा मुखबरा बॅग आहे, मुखबरा कंपनीची. ह्या बॅगेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला इथे पण एक कप्पा आहे आणि आतही आहे. आता मी तुम्हाला ही बॅग उघडून दाखवते, कारण बॅग मलाही भरायची. तर तुम्हाला दिसत आहे की प्रत्येक साडीचं जे आहे, तर आमचा ड्रेस कोड ठरलेला होता, कारण आम्हाला पिठापुरमला व्हाईट कलरची साडी, तर श्रीशैल्यमला आम्ही ऑरेंज ब्लॅकचं कॉम्बिनेशन असलेली साडी, त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपूरचे जे आहेत तर तिथं दर्शनाला जायचं, त्या ठिकाणी येलो कलरची साडी, असा ड्रेस कोड ठेवला. तर त्यानुसार पण मग ते मी तुम्हाला जसं मगाशी म्हटले की आपल्याला साड्या वगैरे सोबत घ्यायच्यात, तर त्या अगोदर आपण स्वतः नेसून वगैरे ब्लाऊजचं फिटिंग पाहून मगच आपण त्या घ्यायच्या. शेजारी तुम्हाला फोटो दिसत असेल, सगळ्या साड्या मी स्वतः नेसून बघितल्या आणि मगच त्या साड्या मी बॅगेमध्ये भरलेल्या आहेत. बॅग तुम्हाला दाखवते आता मी, बघा चारी बाजूने दाखवून देते एकदा. त्याला टॅग पण लावलेला आहे यशचा, माझ्या नावाचा. टॅग लावण्याचा उद्देश असा की आपल्याला आपली बॅग पटकन ओळखता येते. इथे नाव पण असतं, नाव टाकायचं हे आहे, इकडे यशचा टॅग आहे. आता मी तुम्हाला दाखवते, इथे लॉकिंगची सिस्टीम आहे. आता मला हे उघडायचं आहे, तर बघा उघडून दाखवते. हा जो खटका आहे तर तो बाजूला करून ही बॅग आता उघडणार. त्या बॅगेमध्ये असे 2 कप्पे आहेत. हा एक कप्पा आहे आणि इकडनं हा दुसरा कप्पा, हा एक कप्पा. म्हणजे भरपूर जागा आहे जरी ही कॅबिन बॅग असली तरी. शिवाय इथे एक चेन आहे, इथे आपण काही डॉक्युमेंट्स वगैरे ठेवू शकतो. बघा आता बॅगेत भरलेला आहे हा एक पाऊच. या पाऊचमध्ये ठेवलेल्या आहे मी साड्या. थोडासा आधी वेळ गेला, पण नियोजन केल्यामुळं मग मला ही बॅग भरायला सोपे गेलेले आहे.
तर असे पाऊच वगैरे जर घेतले तर त्यामुळं काय आहे की साड्या ज्या आहेत त्या आपल्या व्यवस्थित राहतात. आता या ठिकाणी मी माझी साडी, पेटीकोट आणि ब्लाऊज एकेच ठिकाणी ठेवलं आणि ते सुद्धा सिक्वेन्सनुसार. आम्ही पिठापुरमला जाणार तेव्हा सगळ्यात अगोदर पिठापुरमला जायचं आहे. मग मी ही व्हाईट कलरची साडी, लाईट वेट साडी आहे. त्यानंतर ही आहे आमची ऑरेंज ब्लॅक साडी माझी, ह्याचंही ब्लाऊज तिथे आहे. आणि ही आहे येलो कलरची साडी. 3 साड्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत विथ ब्लाऊज पीस, पेटीकोट, फिटिंग गाऊन. आणि हे बघा, मला मी जेव्हा आता मध्ये सोमनाथला वगैरे गेली त्यावेळेस शंकराचं हे घेतले, ओम नमः शिवायचं. तर थोडंसं आपल्याला आवडतं ना नवीन नवीन काहीतरी वेगळं करायला. समजा आता श्रीशैल्यमला गेलो तर ही शॉल टाईप मी अशी घेऊ शकते खांद्यावर, आणि म्हणूनच हे सोबत घेतलेलं आहे. लाईट वेट आहे. आपल्याला आपली आवडही तिथे जोपासायची असते. एक गोष्ट आहे की आपल्याला पाहायला तिथे कमी ओळखीचे लोक आहेत, पण आपला हौस, आपला आनंद हा आपण जपायचा असतो. आणि आवर्जून मी सगळ्यांना सांगत असते की शक्य झाल्यानंतर आपल्याला सध्या आपण चालू फिरू शकतो. चांगल्या देवाच्या दयेने चांगल्या कंडिशनमध्ये आहे तोवर आपण भरपूर देशाटन करायला हवं. त्यानंतर ट्रिपला जायला हवं मैत्रिणींच्या बरोबर, कारण आपला आनंद आपण शोधायचा असतो. इतके दिवस आपण संसाराच्या रांबरगाड्यामध्ये होतो आणि आता आपल्याला भरपूर वेळ मिळतोय. मग सगळ्यांनी आपल्याकडे पाहावं किंवा आपल्याला वेळ द्यावा ही अपेक्षा न करता आपणच आपला वेळ चांगल्या ठिकाणी कारणी लावला तर काय हरकत आहे, नाही का? तर आता ही एक माझी बॅग म्हणा किंवा पाऊच म्हणा रेडी झालं या ठिकाणी ठेवलं बॅगेमध्ये. त्याची साजेशी त्याला असलेली ज्वेलरी, हा आहे माझा ज्वेलरीचा बॉक्स. त्याच्यामध्ये सगळी ज्वेलरी मी इथे ठेवलेली आहे. तो पाऊच इथे ठेवला. आणि तर बघा, मी जेव्हा आधी ठरवून घेतलं, साड्या वगैरे पाहून घेतल्या, त्यामुळं मला जास्त वेळ लागलाच नाही बॅग भरायला. लगेच त्या साड्या, ब्लाऊज, पेटीकोट घेतलं, पाऊच केलं आणि बॅगेत ठेवून दिलं. बॅग आवडली तर नक्की कमेंट्स करून सांगा बरं का मला. हा माझा दुसरा पाऊच. यामध्ये मी घेतलेला आहे हे स्वेटर आहे. त्यानंतर हा एक ड्रेस घेतला, शिवाय पॅन्ट शर्ट घेतलेली आहे. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सगळं काही अगोदर ट्रायल घेतलेली आहे. ट्रायल घ्यायची आणि मगच बॅग भरायची. तर हा पॉईंट महत्त्वाचा तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळंच तर मी हा स्पेशली कुठले आउटफिट आपण घातले पाहिजे ट्रिपमध्ये वगैरे आणि त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हा व्हिडिओ मला बनवावा वाटला. हा माझा दुसरा पाऊच तयार झाला. इथे ह्यामध्ये 3 ड्रेस मी घेतलेले आहेत. हा माझा एक पाऊच आहे. कशाचं असेल बरं, ओळखा बरं. ओळखणार हो, तुम्ही हुशार आहात. तर हा माझा पाऊच आहे, तो म्हणजे इनरवेअरचा. यामध्ये सगळे काही इनरवेअर आहेत. इकडे ह्या कप्प्यामध्ये मी सॉक्स ठेवलेले आहेत. तुम्ही सुद्धा शक्यतोवर प्रवासाला जाताना अशाच पद्धतीने घ्या. झालं. हा एक पाऊच, हा एक पाऊच, हा आहे इनरवेअरचा, या ठिकाणी ठेवल्या गेलं. आणि मी म्हटल्याप्रमाणे की आता ऊन वाढतंय जरा, म्हणून सोबत घेतलेली आहे छत्री. ती सुद्धा फोल्डिंगची आहे, छोटीशी. आणि ही माझी बॅग रेडी झाली. आता आम्ही इथून गेल्यानंतर सगळ्या गोष्टी एखादी आवश्यकच आहे. तर आणखीन एक बॅग मी घेतलेली आहे, म्हणजे किट. ट्रिपला जायचं तर प्लॅनिंग असंच करायला पाहिजे आपण की आपल्याला सोयीस्कर पडेल. आणि प्लॅनिंग केल्यानंतर मग बॅग भरायला काहीच वेळ लागत नाही. आता मी इथं फक्त माझे आउटफिट्स ठेवलेले आहेत ह्या बॅगेमध्ये. आणखीन एक कप्पा मला तुम्हाला दाखवायचा होता बॅगेचा, आणि तो ह्या ठिकाणी आहे बघा. आता इथे काय असणार आहे, तर इथे आपण लॅपटॉप वगैरे पण ठेवू शकतो आपला. सोबत आपले तिकीट आहे, आपले ID, हे सगळं आपण ह्या ठिकाणी ठेवू शकतो. आणि आणखीन एक गोष्ट उभी आहे. काय असेल हे, ह्यावेळेस थोडंसं डिजिटलचा उपयोग आपण करायला पाहिजे असा मी विचार केला आणि हे ट्रॅकर घेतलेलं आहे. हे बॅगेत ठेवल्यामुळे याचा फायदा असा आहे
की याचं सेटिंग माझ्या मुलाच्या फोनमध्ये पण ठेवलं आहे आणि माझ्या फोनमध्ये पण ठेवलं, जेणेकरून बॅग पटकन आपल्याला माहिती व्हावं की कुठे आहे. मुलाला पण कळेल की आपण आपली मम्मी कुठे आहे बाबा, सध्या कोणत्या ठिकाणी पोहोचलेली आहे. तर आपली बॅग सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून हे ट्रॅकर मला जरा म्हणजे आवश्यक वाटलं, चांगलं वाटलं की सिनियर सिटीजननी शक्यतोवर असं हे घेतलंच पाहिजे, जेणेकरून आपल्या घरच्यांना पण आपली काळजी वाटत असते आपण जात असतो तर. मग त्यामुळं त्यांना आपण कुठे आहोत, काय आहोत, कदाचित कधी कधी फोन नाही लागत पण त्यांच्या ट्रॅकिंगने आपल्याला कळतं, त्यांच्या मोबाईलमध्ये सेटिंग केलं की आपण कुठे आहोत हे त्यांना कळतं आणि थोडीशी त्यांची काळजी ही कमी होते. शिवाय ट्रिपला जाताना आवश्यक असे इमर्जन्सीचे नंबर वगैरे एकमेकांचे सुद्धा आपण घेतले पाहिजे. ही काळजी घेणे महत्त्वाचं आहे. आजचा व्हिडिओ खास मी आउटफिटसाठी केलेला आहे, कारण माझा आधीचा एक आहे की बॅग कशी भरायला हवी. त्यानंतर दुसरा एक मी केला की आपण खाऊचा डब्बा कसा न्यायचा, काय काय पदार्थ घेऊन जायचे, टिकणारे पदार्थ कसे घेऊन जायचे आणि आता सिनियर सिटीजननी कुठले आउटफिट्स घातले पाहिजे याच्यासाठी आणि कशी निवड केली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, ह्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे एक. आता आणखीन याच्यामध्ये काय असणार आहे, कारण मी म्हटलं आहे तुम्हाला की आम्हाला ट्रेनचा प्रवास आहे, रात्री जाणार म्हणजे मग रात्रीचं झोपण्याच्या दृष्टीने एखादी शॉल वगैरे जवळ असणं गरजेचं आहे. ह्याला ह्या ठिकाणी सुद्धा बेल्ट दिलेला आहे जर आपण लावायचं तर, आणि बरेचसे कप्पे आहेत त्याच्यात शकतो. आता दोन्ही बॅगेला मिळून हे लॉकर म्हणजे चैन, कुलूप चैन रेल्वेमध्ये आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने ह्या दोन्ही मिळून बॅगेला लावायला ही एक घेतलेली आहे. याला लॉक आहे आणि ह्या लॉकप्रमाणे मग आपण आपलं सुरक्षित असं बॅगा दोन्ही पण ठेवू शकतो. सिनियर सिटीजनच्या दृष्टीने की आपल्या वस्तू व्यवस्थित सांभाळता आल्या पाहिजे आपल्याला, आणि त्यासाठी असं काही तरी सुटसुटीत असं असलं पाहिजे म्हणून हे जे आहे तर हे चेन घेतलेली आहे मी लॉकिंगची. त्याच्यानंतर आता तुम्हाला ह्याच्यात काय काय आहे तर ते दाखवते. मगाशी मी म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे हा जो बेल्ट आहे तर आपण ही बॅग अशी घेऊ शकतो. शिवाय जर समजा जास्त काही वाटलं तर हा बेल्ट आणि गळ्यातून आपण ह्या बेल्टनी असं लावून गळ्यातून घेऊ शकतो. त्याच्यानंतर जर समजा मला म्हणजे असं 3-in-1 2-in-1 असं काहीतरी सोपं सुटसुटीत घ्यायला फार आवडतं बरं का. या ठिकाणी वरच्यावरच लागेल म्हणून हा ब्रश आहे, पेस्ट ब्रश हा ह्या कप्प्यामध्ये ठेवून दिला वरच्यावर. त्यानंतर या बॅगेचे आधी मी वर्णन तुम्हाला सांगते की ही बॅग कशी कशी आहे, काय काय आहे, मग तुम्हाला दाखवते एक एक. तर ही बॅग आपण ह्या 2 पद्धतीने घेतली दाखवू शकतो, पण आणखीन एका पद्धतीने ही बॅग घेता येते. जर आपल्याला फक्त जवळपासच जायचं आहे 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी तर आपण ह्या किटमध्ये आणि बॅकपॅकसारखी ही बॅकपॅक आपण घेऊ शकतो. म्हणजे ही बॅग अशी पण घेता येते आपल्याला बॅकपॅक. तर अशी ही सोय आहे. आणि इथे पण एक कप्पा आहे, ह्या कप्प्यामध्ये काय ठेवलं आहे मी तुम्हाला दाखवते. ह्या कप्प्यामध्ये ठेवलेला आहे हा पाऊच. कशाचा आहे तर ह्या पाऊचमध्ये मी ठेवलेली आहे माझी चप्पल, म्हणजे मी जाताना शूज घालणार आहे आणि मग ट्रेनमध्ये बसल्यानंतर शूजने आपल्याला थोडंसं जास्त म्हणजे कम्फर्ट वाटणार नाही, झोपायचं वगैरे, पटकन जावं लागतं इकडे तिकडे फिरायला. मग स्लीपर, मग ही चप्पल, शूज ह्यामध्ये ठेवणार आणि चप्पल काढणार, की जी वापरायला ट्रेनमध्ये सुटसुटीत जाईल म्हणून चांगल्या क्वालिटीची बाटा कंपनीची घेतलेली आहे. पिवाचे माझे शूज आहेत, तर आपण आपल्या सोयीनुसार चांगले घ्यायला हवं. आणि ह्यासाठी हा स्पेशल कप्पा आहे याचा, इथे आपण हे ठेवू शकतो. इथे वेगवेगळे कप्पे आहेत. आता मी माझी हे किट कसं भरलं, इथे खाऊचा डब्बा सध्या नाही आहे कारण वेळेवरच घ्यावं लागेल ना, तर ते राहील. पण आता हे उघडते. आता बघा, हे तर कॅप आहे. आणि सगळ्यात मज्जा दाखवते एक, ही माझी उशी आहे.
तुम्ही म्हणाल आता हे एवढं घेऊन जायचं का, हा पिलो आहे का, तर ह्याचा मला फायदा काय माहिती आहे का, ही आयडिया केलेली आहे मी आणि ही आयडिया अगोदर तुम्हाला दाखवते आहे की जेव्हा ट्रेनमध्ये बसू तर आपल्याला पिलोचा गेमसुद्धा ह्याच्यामुळं खेळता येणार आहे, दोन्ही कामात काम होणार आहे बघा. आणि ह्या पिलोचं मी काय तयार केलेलं आहे तर हे मुद्दाम पिलो कव्हर घेतलेलं होतं सोबत. असं बॅगेमध्ये ठेवायच्या ऐवजी मी यामध्ये ठेवलेलं आहे माझं ब्लँकेट बघा. म्हणजे मला जर समजा एसीचं आहे, ट्रेनमध्ये थंडी वाजली तर मी हे पांघरण्यासाठी, तिथे सोय असते ट्रेनमध्ये, पण आपल्याला आपल्या जवळचं असलं तर जरा चांगलं वाटतं. हे याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यानंतर मला लागणारा टॉवेल, हे बघा टॉवेल, आणि ठेवला आहे हा एक वन पीस. आणि मग त्याचं मी बनवलेलं आहे असा एक प्रकारचा पाऊच, जेणेकरून बॅगेतली जागा पण अडणार नाही. त्याच्यानंतर मी जर समजा हे जरी पांघरायला घेतलं तर हे ह्या पिलोमध्ये राहणार आणि मला त्याचा उपयोग उशीसारखा होणार. सकाळी उठल्यानंतर फ्रेश होण्यासाठी ह्या टॉवेलची मदत मला घ्यावी लागणार आहे की नाही मज्जा. म्हणजे 2 in 1चं मी जसं म्हणते तुम्हाला की मला 2 in 1, 3 in 1 असं काय काय करायला आवडतं, तर ही आयडिया मी मुद्दाम केलेली आहे. ही कल्पना तुम्हाला कशी वाटली, ही आयडिया माझी पिलोची, नक्की सांगा. आवडलीच असेल. तुम्हीसुद्धा अशा प्रकारचं आपल्याकडे असतातच कुशन कवर, कुशन आहे तर त्याच्यामध्ये आपले हे टॉवेल वगैरे जे आहेत तर त्याच्यात ठेवून ते बॅगेत ठेवू शकतो. आणि त्यामुळं जागा पण कमी लागते, ओझंही कमी होतं, प्लस आपल्याला आरामदायी झोपायचं असेल तर ते सुद्धा आपल्याला करता येतं. हे आहे मेकअप किट, हा एक पाऊच. आणि इथे आहे हे पॉवर बँक आहे, त्याचा एक पाऊच केला आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंचा. त्यानंतर चार्जर आहे, पॉवर बँक, चार्जर, हेडफोन. तर असं हे पाऊचच आहे त्याचा. मग ह्या पाऊच घेण्याचा मी करण्याचा उद्देशच हा आहे की जसं ट्रेनमध्ये तर याचा उपयोग होतोच, पण आपण जेव्हा फ्लाईटने जात असतो एअरपोर्टला गेल्यानंतर, जेव्हा आपल्याला तिथे चेक इन वगैरे करावं लागतं त्यावेळेस हे इलेक्ट्रॉनिक्सच्या सगळ्या वस्तू काढून दाखवाव्या लागतात आणि त्या आपल्या जवळच ठेवाव्या लागतात. मग पटकन आपला हा पाऊच काढला, त्यांना हवं असलं असं हे आपण ओपन ठेवलं तरी चालतं, किंवा मग याच्यातलं काढून त्या ट्रेमध्ये ठेवलं तर आपलं वेळ आणि काम वाचतं. नाही तर आता हा झाला माझा इलेक्ट्रॉनिक्सचा पाऊच. हे आहे खाऊचं, हे करत असताना ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे असे वेगवेगळे ठेवणार. ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे सोबत, वेळेवरच घेणार आहे डबा वगैरे जेवणाचा. आणि हा आहे आणखी एक पाऊच, ह्याच्यामध्ये मी ठेवलेला आहे तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे छोटं जर नॅपकिन एक असू द्यावा जवळ म्हणून हा नॅपकिन आहे सोबत घेतला आहे. त्यानंतर फर्स्ट एड बॉक्स, हे आहे टेलरिंग किट, उघडायला जरा जास्त आवड. हे बघा हुक लुक वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर असा हा माझा लास्टचा पाऊच तयार झाला. आता हा डिजिटल वजन काटा आहे आणि आपण ह्याच्यावर वजन करू शकतो बघा. अशा प्रकारचे तुम्ही आउटफिट घेऊ शकता. त्यानंतर काळज्या आणि काही टिप्स ह्या महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून आपला प्रवास हा सुखदायी झाला पाहिजे. कारण आठवणी आपल्या राहिल्या पाहिजे, फोटो छान आले पाहिजे, व्हिडिओ चांगले आले पाहिजे, हे महत्त्वाचं. म्हणून तर आपण ड्रेसिंग काय करायचं बाबा, हे काय करू, ते कसं करू, आणि काय घेऊ काय नको असं आपल्याला होत राहतं. पण आपल्याला जे खुलतं, जे छान वाटतं ते करा, अवश्य करा. घाई गर्दी करू नका आणि कुठे कोणताही प्रसंग आला तर गोंधळून जाऊ नका. मात्र जेव्हा प्रवासात असतो तर शक्यतो आपण ट्रेनचा प्रवासही असला तरी शूज घाला. शूजमुळं काय होतं की आपल्याला चढायला उतरायला जरा म्हणजे असं चप्पल वगैरे असं तर निसटायची भीती वाटते, तर ते होत नाही. जेणेकरून आपण कम्फर्ट झोनमध्ये आपला प्रवास करू शकू अशा पद्धतीने आपला हा प्रवास व्हायला हवा. तुम्हालासुद्धा प्रवासाला जायचं असेल तर नक्कीच ह्या टिप्स उपयोगाला येतील. आणि हॅपी जर्नी तुम्हालाही. माझी पण त्या तुमच्याशी बोलता बोलता माझी ही बॅग भरून झालेली आहे छानशी अशी, आणि आता मी रिलॅक्स आहे. फ्रेंड्स,
तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.